मुलांनो, आज आपण इयत्ता 10वी गणित भाग 2 मधील समरूपता या प्रकरणातील सराव संच 1.1 मधील उदाहरणं या ठिकाणी पाहणार आहोत. पहिलं उदाहरण आहे, एका त्रिकोणाचा पाया 9 आणि उंची 5 आहे. दुसऱ्या त्रिकोणाचा पाया 10 आणि उंची 6 आहे. तर त्या त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर काढा. तर या उदाहरणामध्ये आपल्याला त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर काढायचं आहे. आपण इथे सुरुवात करूया. पहिल्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ आपल्याला गृहीत धरायचं A1. पहिल्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ A1 मान पुढं त्या त्रिकोणाचा तुम्हाला पाया दिलेला आहे. पाया बरोबर B1 बरोबर 9. त्याच त्रिकोणाची उंची पण तुम्हाला दिलेली आहे. उंची बरोबर H1 बरोबर 5. त्यानंतर आपण दुसऱ्या त्रिकोणाचा क्षेत्रफळ आपल्याला परत गृहीत धरायचं आहे. दिलेली माहिती आहे. दुसऱ्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर आपण A2 म्हणायचं. त्या दुसऱ्या त्रिकोणाचा पाया तुम्हाला दिलेला आहे. पाया बरोबर B2 बरोबर 10. दुसऱ्या त्रिकोणाची उंची दिलेली आहे. उंची बरोबर H2 बरोबर 6. त्यानंतर आपण या दोन्ही त्रिकोणाच्या पाया आणि उंचीकडे जर पाहिलं आपण, तर दोन्ही त्रिकोणाचा पाया भिन्न आहे आणि उंची पण भिन्न आहे. म्हणून या ठिकाणी आपण एक गुणधर्म लिहायचा आहे. गुणधर्म दोन त्रिकोणाचे क्षेत्रफळ, दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर हे त्यांच्या संगत पाया व संगत उंचीच्या गुणाकाराच्या गुणोत्तरा एवढे असते. हा आपला पहिला गुणधर्म आहे. आणि या ठिकाणी लिहायचं आहे, दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर लिहायचं म्हणजे त्यांचा भागाकार लिहायचा आहे. पहिल्या त्रिकोणाचं क्षेत्रफळ आहे A1 छेद दुसऱ्या त्रिकोणाचं क्षेत्रफळ आहे A2 बरोबर इथे येणार आहे B1 गुणुले H1 छेद B2 गुणुले H2. मग B1 H1 आणि B2 H2च्या किमती वरच्या पाहून लिहायच्यात आपण. B1ची किंमत आहे 9 गुणुले H1ची किंमत आहे 5 छेद B2ची किंमत आहे 10 आणि H2ची किंमत आहे 6 बरोबर. आता इथेच आपण भाग घालू. 5 एके 5, 5 दुनी 10, 3 दुनी 6, 3 त्रिक 9. अंशाचा गुणाकार करू आपण. बरोबर 3 गुणुले 1 म्हणजे 3 छेद बेदुनी 4. म्हणून आपल्याला उत्तर मिळालं A1 छेद A2 बरोबर 3/4. हे आपल्या प्रश्नाचं शेवटचं उत्तर. आता यातलं दुसरं उदाहरण पाहू आपण. दिलेली आकृती 1.13 मध्ये BC लंब AB, AD लंब AB
बी सी बरोबर 4, ए डी बरोबर 8, तर क्षेत्रफळ त्रिकोण ए बी सी छेद क्षेत्रफळ त्रिकोण ए डी बी याची किंमत आपल्याला काढायची आहे. तर या आकृतीमध्ये जर आपण पाहिलं तर वरचा त्रिकोण आहे ए बी सी आणि खालचा जो त्रिकोण आहे तो म्हणजे ए डी बी. या दोन्ही त्रिकोणाचा पाया समान आहे. ए बी दोन्ही त्रिकोणाचा पाया आहे. मात्र या दोन्ही त्रिकोणाची उंची, वरच्या त्रिकोणाची उंची 4 आहे आणि खालच्या त्रिकोणाची उंची 8 आहे. म्हणजे या आकृतीवरून आपल्याला असं समजतं की हे दोन्ही त्रिकोण हे समान पायाचे आहेत. इथं आपण सुरुवात करू. पहा, त्रिकोण ए बी सी व त्रिकोण ए डी बी हे समान पायाचे त्रिकोण आहेत. समान पायाचे त्रिकोण आहेत. म्हणून आपण इथं गुणधर्म लिहायचा आहे. समान पायाचा गुणधर्म. पहा, समान पायाच्या त्रिकोणाची क्षेत्रफळे. समान पायाच्या त्रिकोणाची क्षेत्रफळे ही संगत उंचीच्या प्रमाणात असतात. दोन समान पायाच्या त्रिकोणाची क्षेत्रफळे ही संगत उंचीच्या प्रमाणात असतात. मग आपण या ठिकाणी त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर लिहायचं आहे. क्षेत्रफळ त्रिकोण ए बी सी छेद क्षेत्रफळ त्रिकोण ए डी बी बरोबर पहिल्या त्रिकोणाची उंची आहे बी सी, दुसऱ्या त्रिकोणाची उंची आहे ए डी आणि आकृतीमध्ये ए बी सीची किंमत 4 आणि ए डीची किंमत 8. ही किंमत आपण ह्यामध्ये ठेवूया. बरोबर 4/8 बरोबर भाग घालूया. 4 एके 4, 4 दुनी 8 म्हणून उत्तर येते 1/2. म्हणून आपलं उत्तर आलं क्षेत्रफळ त्रिकोण ए बी सी छेद क्षेत्रफळ त्रिकोण ए डी बी बरोबर 1/2. पहा, उदाहरण क्रमांक 3. आकृतीमध्ये रेख पी एस लंब रेख आर क्यू, रेख क्यू टी लंब रेख पी आर. जर आर क्यू बरोबर 6, पी एस बरोबर 6, पी आर बरोबर 12 तर क्यू टी काढा. तर ही आकृती तुम्हाला दिलेली आहे. तर या आकृतीमध्ये सुरुवातीला पी एस लंब आर क्यू, पी एस लंब आर क्यू आणि नंतर तुम्हाला दिलेलं आहे क्यू टी लंब पी आर, क्यू टी लंब पी आर. तर हे जे दोन त्रिकोण आहेत यामध्ये आपण दोन्ही त्रिकोणाचं क्षेत्रफळ सुरुवातीला काढूया. सुरुवातीला दिले तुम्हाला पी एस लंब आर क्यू. पी एस लंब आर क्यू. तर यामध्ये त्रिकोण पी क्यू आर म्हणजे पी एस लंब आर क्यू आहे. म्हणजे या त्रिकोणाचं क्षेत्रफळ आपल्याला या ठिकाणी काढायचं. तर त्रिकोण पी क्यू आरमध्ये पाया आर क्यू व त्याची उंची पी एस आहे. म्हणून त्रिकोण पी क्यू आरचे क्षेत्रफळ
त्रिकोण पी क्यू आरचे क्षेत्रफळ बरोबर 1/2 गुणिले पाया गुणिले उंची हे त्रिकोणाचं सूत्र आपण या ठिकाणी वापरायचं. मग यामध्ये 1/2 पाया आहे आर क्यू, त्याला याचं पायाच्या ऐवजी आर क्यू गुणिले उंचीच्या ऐवजी पी एस. इथं आपण किमती ठेवूया. वर दिलेल्या किमती आर क्यूची किंमत दिलेली आहे 6 आणि पी एसची किंमत दिलेली आहे 6. ह्या दोन्ही किमती सूत्रामध्ये ठेवूया. गुणिले आर क्यू 6/1 गुणिले पी एस 6/1. इथं भागवलोय आपण. बे के बे, बेत्रिक 6 आणि इथे येईल बरोबर अंशांशाचा गुणाकार 1 गुणिले 3 गुणिले 6 म्हणजे त्याचे 18 चौरस एकक. 18 चौरस एकक हे आलेलं आहे त्रिकोण पी क्यू आरचे क्षेत्रफळ. त्रिकोण पी क्यू आरचे क्षेत्रफळ. ह्याला आपण समीकरण 1 म्हणूया. पुढं तुम्हाला दिलं आहे क्यू टी लंब पी आर. क्यू टी लंब पी आर म्हणजे या ठिकाणी हा क्यू टी उंची झाली, पायाकडं क्यू टी उंची झाली आणि हा पाया झाला पी आर. आता हा बी त्रिकोण तोच आहे, पी क्यू आरच आहे. मग त्याला हिचं आपण त्रिकोण पी क्यू आरचे क्षेत्रफळ किंवा त्रिकोण पी क्यू आरमध्ये पाया कोणता आहे? पी आर. पाया पी आर आणि उंची क्यू टी. पाया पी आर व उंची क्यू टी आहे म्हणून इथे लिहायचं आहे त्रिकोण पी क्यू आरचे क्षेत्रफळ. त्रिकोण पी क्यू आरचे क्षेत्रफळ बरोबर सूत्र तेच वरच्या प्रमाणे 1/2 गुणिले पाया गुणिले उंची बरोबर 1/2 गुणिले पाया आहे पी आर, उंची आहे क्यू टी. इथे लिहूया क्यू आर गुणिले पाया पी आर गुणिले क्यू टी. इथं पी आरची किंमत तुम्हाला दिलेली आहे 12. पी आरची किंमत दिलेली आहे 12. इथे लिहूया आपण 12 आणि क्यू टीची किंमत तुम्हाला दिलेली नाही, ते आपल्याला शोधायची. इथे लिहू आपण 1/2 गुणिले पी आरची किंमत 12 गुणिले क्यू टीची किंमत दिलेली नाही, तर क्यू टीला क्यू टीच लिहू आपण. इथं भाग आलो. बे के बे, बेसक 12. इथं उत्तर आलं 6 गुणिले क्यू टी. हे आलं त्रिकोण पी क्यू आरचे क्षेत्र आणि ह्याला आपण 2 नंबर समीकरण. आता 1 नंबर समीकरण आणि 2 नंबर समीकरण यामध्ये आपण पाहिलं तर ज्या डाव्या बाजू सारख्या आहेत. त्रिकोण पी क्यू आरचे क्षेत्रफळ, त्रिकोण पी क्यू आरचे क्षेत्रफळ. म्हणून जर 2 समीकरण समान असतील, त्यांच्या डाव्या बाजू समान असतील तर त्यांच्या उजव्या बाजू देखील समान असतात. पुढे बघूया आपण समीकरण 1 व 2 वरून. समीकरण 1 व 2 वरून बघा मागच्या पानावर. समीकरण 1 व 2 वरून आपल्याला म्हणता येईल त्यांच्या डाव्या बाजू समान म्हणून त्याच्या उजव्या बाजू देखील समान. इथं येईल 18 बरोबर 6 गुणिले क्यू टी. 6चं पक्षांतर करू या बाजूला. 18/6
बरोबर क्यू टी. 6 × 6 6 × 18. मग आपलं उत्तर आलं 3 बरोबर क्यू टी. म्हणून क्यू टी बरोबर 3 एकक. हे आपल्या प्रश्नाचं उत्तर. पाहता उदाहरण क्रमांक 4. आकृतीत ए पी लंब बी सी, ए डी समांतर बी सी, तर क्षेत्रफळ त्रिकोण ए बी सी, क्षेत्रफळ त्रिकोण बी सी डी या दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर आपल्याला काढायचं. तर आकृतीमध्ये पाहूया आपण. ए पी लंब बी सी म्हणजे बी सी पाय आहे आणि ए पी ही उंची आहे आणि हा त्रिकोण आहे ए बी सी. दुसरा त्रिकोण आहे तर बी सी डी. बी सी डी या त्रिकोणाचा पाया पण बी सीच आहे आणि त्याची उंची म्हणजे आपण टीपासून जर ह्या बी सीवर लंब काढला तर ती त्याची काय येणार आहे, उंची येणार आहे. आणि आपल्याला दिलं आहे ए डी समांतर बी सी म्हणजे ह्या दोन रेषा समांतर आहेत आणि समांतर रेषेमधील उंची ही सारखी असते. म्हणजे हे दोन्ही त्रिकोण या दोन समांतर रेषेमध्ये अंतर्लिखित झालेले आहेत. म्हणून इथं आपण लिहायचं आहे पहा, त्रिकोण ए बी सी व त्रिकोण बी सी डी या दोन्ही त्रिकोणाचा पाया समान आहे किंवा सामायिक आहे. हे लिहूया. त्रिकोण ए बी सी व त्रिकोण बी सी डी या दोन्ही त्रिकोणाचा पाया बी सी हा सामायिक आहे. तसेच त्यांची उंची पण समान आहे. तसेच आपल्याला दिले ए डी समांतर बी सी म्हणून त्यांची उंची समान आहे. आपला गुणधर्म लिहायचा आहे. गुणधर्म पहिला गुणधर्म दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर. दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर हे त्यांच्या संगत पाया व संगत उंची यांच्या गुणाकाराच्या गुणोत्तरा एवढे असते. गुणधर्म लिहिल्यानंतर आपण त्या गुणधर्माचं आपल्याला गणिती रूपांतर करायचं आहे. दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर म्हणजे क्षेत्रफळ त्रिकोण ए बी सी छेद क्षेत्रफळ त्रिकोण बी सी डी बरोबर पाया आहे. दोघांचा पाया समान आहे. पाया बी सी आणि उंची आहे ए पी. त्रिकोण बी सी डीमध्ये पाया तोच आहे बी सी आणि तिची उंची पण तीच आहे म्हणजे उंची समान आहे म्हणजे उंची आहे ए पी. इथं आपल्याला बी सीला कट होईल, ए पीला कट होईल. ह्या दोन्हीमध्ये 1 1 1 1 म्हणजेच हे जो उत्तर येणार आहे 1/1. मित्रायचं आहे क्षेत्रफळ त्रिकोण ए बी सी छेद क्षेत्रफळ त्रिकोण बी सी डी
यांचं गुणोत्तर येते एकास एक. उत्तर आपलं फायनल उत्तर येणार क्षेत्रफळ त्रिकोण ए बी सी, क्षेत्रफळ त्रिकोण बी सी डी बरोबर एकास एक. हे आपलं फायनल उत्तर. आता यातलं शेवटचं 5वं उदाहरण. आकृतीत पी क्यू लंब बी सी, ए डी लंब बी सी, तर खालील गुणोत्तरे लिहा. आणि आपल्याला 4 गुणोत्तराच्या किमती या ठिकाणी शोधायच्या. तर आपण आकृतीकडे वळूया. तर आकृतीमध्ये दिलं तुम्हाला पी क्यू लंब बी सी, पी क्यू ह्या बी सीवर लंब आहे आणि ए डी लंब बी सी, ए डी देखील ह्या बी सीवर लंब आहे. तर पहिलं गुणोत्तर आपल्याला काढायचं आहे ते आपण लिहून घेऊया. पहिलं, या पहिल्या गुणोत्तरामध्ये त्रिकोण पी क्यू बी आणि त्रिकोण पी बी सी हे आपण इकडं लक्ष देऊया. त्रिकोण पी क्यू बी, पी क्यू बी हा त्रिकोण आणि दुसरा त्रिकोण दिलेला आहे पी बी सी, पी बी सी हा मोठा त्रिकोण. पी क्यू बी हा लहान त्रिकोण आणि पी बी सी हा मोठा त्रिकोण. या 2 त्रिकोणाकडे जर आपण पाहिलं तर या 2 त्रिकोणामध्ये उंची समान आहे आणि पाया मात्र ह्याचा पाया बी क्यू आहे आणि मोठ्या त्रिकोणाचा पाया बी सी आहे. मग आपण लिहूया इथं गुणधर्म. समान उंचीच्या त्रिकोणाची क्षेत्रफळे, समान उंचीच्या त्रिकोणाची क्षेत्रफळे त्यांच्या संगत पायाच्या प्रमाणात असतात. त्यांच्या संगत पायाच्या प्रमाणात असतात. खाली आपल्याला त्या 2 त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर लिहायचं आहे. क्षेत्रफळ त्रिकोण पी क्यू बी, क्षेत्रफळ त्रिकोण पी क्यू बी छेद क्षेत्रफळ त्रिकोण पी बी सी बरोबर त्यांच्या पायाच्या प्रमाणात. मग पी क्यू बीचा पाया हा बी क्यू आहे छेद पी बी सीचा पाया हा बी सी आहे. ते येणार बी क्यू छेद बी सी. याच्या किमती आपल्याला दिलेल्या नाहीत. माझं उत्तर आलं बी क्यू छेद बी सी. दुसरं तुम्हाला दिलं आहे क्षेत्रफळ त्रिकोण पी बी सी. इकडे पहा क्षेत्रफळ त्रिकोण पी बी सी, पी बी सी म्हणजे हा मोठा त्रिकोण आणि दुसरं दिलं आहे तुम्हाला क्षेत्रफळ त्रिकोण ए बी सी. ए बी सी म्हणजे सर्वात मोठा त्रिकोण ए बी सी. तर या 2 त्रिकोणामध्ये आपण जर पाहिलं पी बी सी आणि ए बी सी या 2 त्रिकोणामध्ये पाया समान आहे, पाया समान आहे आणि उंची मात्र याची वेगवेगळी आहे. इथं लिहू आपण गुणधर्म. समान पायाच्या त्रिकोणाची क्षेत्रफळे त्यांच्या संगत उंचीच्या प्रमाणात असतात. दोन्ही त्रिकोणाचा गुणोत्तर आपण लिहूया इथं. क्षेत्रफळ त्रिकोण पी बी सी छेद क्षेत्रफळ त्रिकोण ए बी सी बरोबर. तर उंचीच्या प्रमाणात म्हणजे पी बी सीची उंची पहा इकडं
पी बी सीची उंची पी क्यू आणि ए बी सीची उंची ए डी. इथे लिहायचं आहे ए डी. आणि हे आपलं पाहता. तिसरं आहे क्षेत्रफळ त्रिकोण ए बी सी छेद क्षेत्रफळ त्रिकोण ए डी सी. तर आकृतीमध्ये पहा ए बी सी म्हणजे हा मोठा त्रिकोण, सर्वात मोठा त्रिकोण, आणि ए डी सी म्हणजे हा इकडला या बाजूचा छोटा त्रिकोण ए डी सी. तर या दोन त्रिकोणामध्ये जर पाहिलं, मोठा त्रिकोण हा त्रिकोण, या दोन त्रिकोणामध्ये ए डी ही उंची समान आहे आणि त्यांचा पाया मात्र वेगवेगळा आहे. इथं लिहायचं गुणधर्म. गुणधर्म समान उंचीच्या त्रिकोणाची क्षेत्रफळे त्यांच्या संगत पायाच्या प्रमाणात असतात. इथं लिहायचं आहे. तिसरं क्षेत्रफळ त्रिकोण ए बी सी छेद क्षेत्रफळ त्रिकोण ए डी सी. आता संगत पायाच्या प्रमाणात ए बी सीचा पाया, ए बी सी मोठ्या त्रिकोणाचा पाया बी सी छेद ए डी सीचा पाया डी सी हे आहे. आता शेवटचं चौथा पहा. चौथ्यामध्ये काय दिले पहा. ए डी सी क्षेत्रफळ त्रिकोण ए डी सी आणि क्षेत्रफळ त्रिकोण पी क्यू सी. आता ए डी सी म्हणजे हा त्रिकोण या बाजू ए डी सी आणि पी क्यू सी म्हणजे हा त्रिकोण. आता या दोन्ही त्रिकोणाचा पाया वेगवेगळा आहे आणि दोन्ही त्रिकोणाची उंची पण वेगवेगळी आहे. या ठिकाणी आपण गुणधर्म वापरायचा आहे. दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर. दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर हे त्यांच्या संगत पाया व संगत उंची यांच्या गुणाकाराच्या गुणोत्तरा एवढे असते. काय दिले पहा. क्षेत्रफळ त्रिकोण ए डी सी छेद क्षेत्रफळ त्रिकोण पी क्यू सी बरोबर. आता संगत पाया व संगत उंची यांच्या गुणाकाराच्या गुणोत्तरा एवढे. मग ए डी सीचा पाया आणि उंची पाहू आपण. इथं ए डी सी
पाया डी सी आणि उंची ए डी. इथे लिहूया डी सी गुणुले ई डी छेद पी क्यू सीचा पाया क्यू सी आणि उंची पी क्यू सी गुणुले पी क्यू. ह्याच्या किमती आपल्याला दिल्या नाहीत म्हणजे आपलं शेवटचं होतं. तर अशा पद्धतीने हे सराव संच 1.1 मधील ही 5 उदाहरणं आहेत.